हाय फ्रेंड्स, कशा आहात? आज मी बनवणार आहे चिकनची भाजी एकदम गावाकडल्या पद्धतीने. चला तर मग आपण करायला घेऊ. त्यासाठी मी अर्धा किलो चिकन एकदम छान धुवून घेतलं. त्याच्यामध्ये हळद, मीठ आणि अद्रक लसूण पेस्ट आणि थोडी कोथिंबीर याचं वाटण करून त्याला मॅग्नेट करण्यासाठी एक 10-15 मिनिट बाजूला ठेवलं आहे. तोपर्यंत इकडं पातेल्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि त्याला थोडं लाल झालं की ते जे मॅग्नेट केलं होतं ते चिकन टाकून घेतलं. मध्येच लगे मी वरती पातेल्याच्या वरतीच मी गरम करण्यासाठी पाणी ठेवलं परातीत. तोपर्यंत इकडं चिकन शिजतं. इकडं वाटणाची तयारी केली. अद्रक लसूण कोथिंबीर आणि थोडंसं खोबऱ्याचं किस करून त्याला बारीक वाटून घेतलं आणि मग इकडं फोडणीची तयारी केली. तिकडं आपलं चिकन शिजत होतं. तोपर्यंत इकडं फोडणीला तेल टाकलं पातेल्यामध्ये. मग त्याच्यामध्ये थोडं मिरी लवंग टाकून घेतली आणि जे वाटण केलं होतं आपण ते वाटण टाकून त्याला चांगलं लाल होई तर परतून घेतलं. चांगलं लाल झालं की त्याच्यामध्ये लाल तिखट, गरम मसाला, थोडा घरकुल मसाला, थोडा धनियापूड मसाला आणि हे थोडं माझं घरगुती काळं तिखट हे सगळे मसाले टाकून थोडं परतून घेतलं मी. आणि मग जे आपण इकडे शिजवलं होतं चिकन ते टाकून घेतलं. त्याच्यामध्ये लगेच थोडं चवीपुरतं मीठ टाकलं, कारण आपण आधी मीठ टाकलं होतं त्यामुळे त्याला जास्त मीठ लागत नाही. थोडंसं नॉर्मल मीठ टाकलं आणि मध्ये थोडी एक उकळी आली की कोथिंबीर टाकून घेतली. खूप छान अशी आणि एकदम सिंपल अशी चिकनची भाजी आहे. खूपच टेस्टी होती. भाजीला फोडणी टाकून इकडं लगेच त्याला फ्राय करून घेतलं. चिकनला फ्रायची रेसिपी मी नंतर अपलोड करते. आता मला काही जमलं नाही त्यामुळे मी काही अपलोड करू शकले नाही. अशी मस्त आणि झणझणीत आपली गावाकडल्या पद्धतीनं भाजी तयार झाली आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन रेसिपीमध्ये आपण नंतर भेटू. तोपर्यंत बाय.